मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना असंच एकदा मी भेटून बोलत असताना शिवछत्रपतींच्या इतिहासामधनं बाबासाहेबांनी आत्तापर्यंत महाराष्ट्राला काय सांगितलं आणि एक अप्रतिम मला त्यांनी गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी आणि मला त्यांनी सांगितलं की शिवचरित्र वाचताना किंवा ऐकताना त्यातनं बोध काय घ्यायचा तर शिवछत्रपती आजच्या काळात तुम्ही कसं जगावं हे त्या काळात सांगत होते. आज आपण ज्या काळामध्ये जगतो आहोत त्या काळामध्ये कसं जगलं पाहिजे हे जर समजा शिवछत्रपतींचा इतिहास वाचला तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं आपण काय वाचतो, आपण आग्र्याहून सुटका वाचतो, अफजल खानाचा वध वाचतो, शाहिस्तेखानाची बोटं छाटली ती वाचतो, सिद्धी जोहरचा वेढा तोडून महाराज कसे आले ते बघतो. परंतु या 50 वर्षामध्ये आयुष्याच्या 50 वर्षामध्ये त्या माणसाने आपल्याला काय सांगितलं, आपल्याला काय शिकवलं, महाराष्ट्राने ह्याच्या पुढे कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे आणि तीच अनेक असंख्य गोष्टींची परंपरा आज ही फक्त महाराष्ट्राला लाभलेली आहे.